मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगवटा वर्ग 2 चे जमिनीचे प्रकार किती आणि तुम्हाला जो सतत पडणारा प्रश्न आहे की आमची जमीन देखील भोगवटा वर्ग 2 आहे, तर ती पण भोगवटा वर्ग 2 मधून एक होईल का, या प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओतून समजून आणि जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील. मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती कायदेशीर माहिती, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांनी जे काही महत्वपूर्ण निवाडे दिले असतात त्याची देखील माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी नेहमीच कमेंट्स बॉक्समध्ये विचारलेला प्रश्न की आमची जमीन भोगवटा वर्ग 2 ची आहे, तर ती भोगवटा वर्ग 2 मधून एक करता येईल का, यासाठी आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 38 मध्ये डोकावं लागेल. या कायद्यातील या कलमामध्ये असं म्हटलं आहे की भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी म्हणजे काय, याची व्याख्या या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम 1966 कलम 38 मध्ये करण्यात आली. यानुसार की ज्या जमिनीवरती शासनाचं नियंत्रण असेल किंवा ज्या जमिनींच्या हस्तांतरणासाठी शासनाच्या पूर्वपरवानगीची गरज असेल अशा जमिनी या भोगवटदार वर्ग 2 असतात. किंवा सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं की तुमचा धारणा अधिकार यामध्ये जो काही प्रकार दिलेला असतो त्यामध्ये कधी कधी भोगवटा वर्ग 1 असा धारणा अधिकार असतो, कधी कधी भोगवटा वर्ग 2 असा धारणा अधिकार असतो. तर ज्या धारणा अधिकाऱ्यावर भोगवटा वर्ग 2 हा शेरा असेल तर ती जमीन ही तुमची भोगवटा वर्ग 2 ची जमीन आहे असं समजायचं. त्यानंतर एक दुसरी जर युक्ती आपण बघितली की ही जमीन भोगवटा वर्ग 2 ची आहे का, तर त्यासाठी प्रत्येक मिळकतीच्या इतर अधिकार अभिलेखामध्ये सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी, देवस्थान वगळून जमीन अशा स्वरूपाचे शेरे असतात. असे शेरे जरी असतील तरी देखील सदरची जमीन ही भोगवटा वर्ग 2 ची आहे असं समजायचं. आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की आमची जमीन भोगवटा वर्ग 2 हा शेरा दिसतो, परंतु इतर अधिकारामध्ये अशा स्वरूपाचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो काही शेरा आहे तो दिसून येत नाही. तर अशा परिस्थितीत देखील आमची जमीन ही भोगवटा वर्ग 2 ची आहे का, तर याचीच जी काही गॅरंटी आहे किंवा याची जी काही माहिती आहे ती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. एकूण आपल्या भोगवटा वर्ग 2 चे जे प्रकार आहेत ते 16 प्रकारच्या जमिनी आहेत. त्याच्यामध्ये आपण एक एक प्रकारची माहिती घेऊ आणि तो प्रकार म्हणजे काय त्याची देखील थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये भोगवटा वर्ग 2 च्या प्रकारामध्ये पहिला प्रकार पडतो मुंबई कूड कायद्याखाली प्राप्त झालेली जमीन. म्हणजे तुम्ही जर एखाद्या वेळेस कूड असाल आणि कूड तुमचं शाबित झाल्यानंतर 32 गजची किंमत भरली आणि 32 गजची किंमत भरल्यानंतर 32M सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं, अशा जमिनी जर तुमच्याकडे असतील तर त्या भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी आहेत असं समजायचं. त्यानंतर दुसरी जमीन आहे इनाम आणि वतन. इनाम आणि वतन आणि कंसात देवस्थान वगळून जमीन. म्हणजे तुमच्याकडे मदत मास, खिदमत मास किंवा महार वतन अशा ज्या जमिनी असतील त्या जमिनी देखील या तुमच्या भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी आहेत असा अर्थ होतो. त्यानंतर शेतमजूर, भूमिहीन यांना दिलेल्या जमिनी. म्हणजे काय की जो काही आणीबाणीचा काळ होता त्या काळामध्ये इंदिरा गांधींनी सर्वांना जमीन उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा कायदा केला होता. आणि या कायद्यानुसार जे काही लोक भूमिहीन होते, जे शेतमजूर होते, स्वातंत्र्य सैनिक होते, अशा लोकांना या जमिनी या वाटप करण्यात आल्या. आता या जमिनी वाटप कशा करण्यात आल्या त्या पुढच्या प्रकारामध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर अशा जमिनी देखील आपल्याला भोगवटा वर्ग 2 च्या जमिनीमध्ये आहेत असं सांगता येईल. त्यानंतर सामाजिक संस्थांना दिलेल्या जमिनी. म्हणजे काय, शासनाने म्हणजे राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्याकडून सार्वजनिक प्रयोजनासाठी रस्ते, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, अनाथ आश्रम, ट्रस्ट अशा संस्थांना ज्या काही जमिनी या शासनाकडनं म्हणजे राज्य शासन असो किंवा केंद्र सरकार असो यांच्याकडनं जर त्या जमिनी दिल्या असतील तर त्या जमिनी या जर शासनाकडून मिळाल्या असेल तर त्या जमिनी देखील भोगवटा वर्ग 2 च्या जमिनी आहेत असा अर्थ त्याचा होतो. त्यानंतर सीलिंग अधिनियम अंतर्गत मिळालेल्या जमिनी. म्हणजे सीलिंग कायद्या अंतर्गत ज्या काही जमिनी शासनाने काबीज केल्या असतील
ज्या परत घेतल्या असतील अशा जमिनी देखील तुम्हाला त्या जमिनी या भोगवटा वर्ग 2च्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका यांच्या हद्दीतील जमिनी, या जमिनी देखील भोगवटा वर्ग 2च्या मध्ये मोडतात. कारण या जमिनींचा वापर देखील शासनाला सार्वजनिक प्रयोजनासाठी करावा लागतो. रस्ते, महाविद्यालय, शाळा, कॉलेज यांच्यासाठी या जमिनी या आरक्षित केलेल्या असतात. त्यामुळे या जमिनींचा व्यवहार हा सहजासहजी होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या जमिनींचा प्रकार देखील भोगवटा वर्ग 2 मध्ये मोडत असतो. त्यानंतर देवस्थान इनाम जमिनी. देवस्थान इनाम जमिनी म्हणजे कधी कधी तुमच्या उतार्यावरती भोगवटा वर्ग 3 हा शेरा नमूद केलेला असतो, कधी कधी भोगवटा वर्ग 2 असा शेरा नमूद केलेला असतो. तर 3 जरी असला किंवा 2 जरी असला, परंतु जर इतर अधिकारामध्ये देवस्थान जमीन असा उल्लेख असेल तर ती जमीन देखील तुमची भोगवटा वर्ग 2 मध्येच मोडते, हे लक्षात घ्यावं. त्यानंतर आदिवासी खातेदारांची जमीन, ज्या जमिनी या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 36 आणि 36 च्या निर्बंधास पात्र अशा स्वरूपाचा शेरा जर त्या 7/12 उतार्याच्या इतर अधिकार अभिलेखामध्ये नमूद केलेला असेल तर त्या जमिनी या भोगवटा वर्ग 2च्या जमिनी आहेत. यामध्ये आपण आदिवासी जमीन आणि आदिवासी धारकाची जमीन याबाबत बोलत नाहीयेत, ही गोष्ट लक्षात घ्या. आपण फक्त भोगवटा वर्ग 2ची जमीन ही 36ची जमीन मध्ये मोडते का याचा विचार करतो. त्यानंतर पुनर्वसन कायद्यानुसार दिलेली जमीन. आता काय होतं की पुनर्वसन कायद्यानुसार एखादी जमीन जर शासनाने संपादन केली असेल परंतु तिचा जर वापर केला नसेल, विषय असा आहे की 1894च्या कायद्यानुसार जर जमीन संपादन केली आणि जर तिचा वापर शासनाने केला नसेल तर ती जमीन त्या संबंधित मालकाला परत दिली जाऊ शकत नाही. म्हणून अशा जमिनी ह्या जे काही गरजू व्यक्ती असतात त्यांना त्या जमिनी या प्रदान केल्या जातात शासनाकडनं ग्रांट म्हणून. तर अशा जमिनी देखील भोगवटा वर्ग 2च्या जमिनीमध्ये मोडतात. त्यानंतर भाडेपट्टा जमिनी. काही जमिनी या शासनाकडनं एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला किंवा संस्थांना, ट्रस्टला, सामाजिक संस्थांना भाडेपट्ट्याने दिलेल्या असतात. अशा जमिनी या जर लीजवर दिल्या असतील 20 वर्ष, 11 वर्ष, 30 वर्ष, 90 वर्ष आणि 99 वर्ष अशा कराराने जर त्या जमिनी दिल्या असतील तर त्या तशा जमिनी देखील या भोगवटा वर्ग 2च्या जमिनी आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर भूदान ग्रामदान जमिनी. भूदान ग्रामदान म्हणजे आपल्याला 1951 मध्ये आचार्य विनोबा भावे यांनी एक चळवळ सुरू केली होती. त्या चळवळीचा उद्देश असा होता की जे काही भूमिहीन लोक होते त्यांना जमिनी या गावातील ज्या लोकांकडे जास्तीच्या जमिनी असतील त्या दान स्वरूपात द्याव्यात. अशा जमिनी जर त्या लोकांकडे असतील तर अशा जमिनी देखील या भोगवटा वर्ग 2च्या जमिनी आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर भूमिदारी हक्कातून मिळालेली जमीन. मित्रांनो, काही वेळेस शासनाकडनं लोकांना या जमिनी या ग्रांटने दिल्या होत्या. म्हणजे त्याची ग्रांट ही तहसीलदार, प्रांत, कलेक्टर यांच्याकडनं जर ती जमिनी प्राप्त झाल्या असतील तर त्याचा मालकी हक्क देखील त्या लोकांना हा प्रदान केला गेला होता. भूमिधारी म्हणजे काय? भूमी म्हणजे जमीन आणि धारी म्हणजे मालक. जे मालकी हक्कातनं त्या जमिनी त्यांना मिळालेल्या असतील या प्रकारातून तर त्या जमिनी देखील या भोगवटा वर्ग 2च्या जमिनी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर कमाल मर्यादेच्या सूटदार जमिनी. आता सूटदार याचा अर्थ होतो सरप्लस. म्हणजे काय की सीलिंग कायद्यामध्ये एक तरतूद अशी करण्यात आली की 54 एकरपेक्षा जर एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल जास्तीची, समजा त्याच्याकडे जर 75 एकर असेल आणि 54 एकरचं लिमिट असेल तर कमाल जमीन धारणा कायदा 1961 यातील कायदेशीर तरतुदीनुसार अशा ज्या जमिनी ज्या सरप्लस झाल्या आहेत तर त्या जमिनी हे शासन काढून घेते किंवा त्या जमिनी या जप्त करते. आणि ज्या जप्त केलेल्या जमिनी आहेत किंवा सूटदार जमिनी आहेत किंवा सरप्लस जमिनी आहेत अशा जमिनी जे भूमिहीन, शेतमजूर, स्वातंत्र्य सैनिक असतील अशा लोकांना जर ते वाटप केल्या असतील तर अशा जमिनी देखील वर्ग 2च्या प्रकारामध्ये मोडतात. त्यानंतर भूसंपादन संपादित जमिनी. भूसंपादनाच्या माध्यमातून जर जमिनी या संपादित केल्या असतील तर त्या जमिनी देखील भोगवटा वर्ग 2 मध्ये मोडतात. त्यानंतर वक्फ जमिनी. वक्फ जमिनी म्हणजे काय की ज्या मुस्लिम ट्रस्ट यांच्याकडनं संपादित केलेल्या असतात किंवा त्यांच्याकडनं काबीज केलेल्या असतात आणि त्याचं जर रजिस्ट्रेशन केलं गेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनी या वक्फ जमिनी म्हणून ओळखल्या जातात आणि या वक्फ जमिनी म्हणजे भोगवटा वर्ग जमिनी आहेत असा त्याचा अर्थ होतो. आता मित्रांनो, आपल्या सगळ्यांना भेडसावणारा तो प्रश्न म्हणजे काय की आता हे आपण 16 प्रकार बघितले की ज्या भोगवटा वर्ग 2 मध्ये मोडतात.
या 16 प्रकारापैकी अशा काही ठराविक जमिनी आहेत की त्यांचं भोगवटा वर्ग 2 मधून भोगवटा वर्ग 1 हे कधीच होत नाही. आजची जी माहिती आहे ती आजच्या तरतुदीनुसार किंवा आजच्या प्रचलित नियमानुसार आपण ती माहिती देत आहोत. भविष्यामध्ये जर याबाबत काही शासन निर्णय, परिपत्रक किंवा काही अधिसूचना जारी झाली तर या जमिनींचा उल्लेख देखील भोगवटा वर्ग 2 मधून भोगवटा वर्ग 1 मध्ये होऊ शकतो. म्हणजे मी जी आता जे काही जमिनी आहेत की त्या भोगवटा वर्ग 2 मधून 1 होणार नाहीत अशा जमिनींची माहिती देत आहे. तर त्या जमिनींच्या बाबतीत जर काही शासन निर्णय झाला, शासन परिपत्रक निर्गमित झालं, अधिसूचना झाली किंवा राजपत्र झालं तर त्या जमिनींचा उल्लेख हा भोगवटा वर्ग 1 मध्ये होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ फायनल ट्रूथ आहे किंवा फायनल आहे असं समजू नये. आता मित्रांनो, आपण पहिला जो प्रकार बघणार आहोत की सीलिंग अधिनियमातील वाटप जमिनी. म्हणजे सीलिंग कायद्याअंतर्गत ज्या लोकांना शेतमजूर, भूमिहीन आणि स्वातंत्र्य सैनिक यांना ज्या जमिनी या वाटप केल्या असतील तर अशा जमिनींचा भोगवटा वर्ग 2 1 कधीच होत नाही. त्याचं कारण असं की 19 मध्ये भोगवटा वर्ग 2च्या वर्ग 1 करण्याबाबत एक शासन निर्णय आला. त्यामध्ये देखील सीलिंग जमिनीचा उल्लेख केलेला नव्हता. फक्त आपण आपल्या युट्यूब चॅनलवर खंडकरी शेतकऱ्यांना ज्या काही प्राप्त सीलिंग जमिनी होत्या त्याबाबतच फक्त शासनाने एक शासन निर्णय पारित केलेला आहे. तशा जमिनी जर असतील सीलिंगच्या तर त्याच भोगवटा वर्ग 2 मधून 1 होऊ शकतात. म्हणजे तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी ही माहिती जास्तीची देत आहे. त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका विकास आराखड्यातील जमिनी. आपण जो 16 प्रकारांमध्ये एक प्रकार बघितला, या जमिनी देखील भोगवटा वर्ग 2 मधून 1 होत नाही. त्याचं कारण असं की या जमिनी आरक्षित केलेल्या असतात सार्वजनिक प्रयोजनासाठी. शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, अनाथ आश्रम यांच्यासाठी या आरक्षित असतात. त्यामुळे या भोगवटा वर्ग 2च्या जमिनी असतात आणि त्यांचं जर भोगवटा वर्ग 1 मध्ये रूपांतर झालं तर त्याची जी काही मालकी हस्तांतरण हे सहजासहजी होऊ शकतं. त्यामुळे अशी परिस्थिती भविष्यात येऊ नये म्हणून या जमिनी भोगवटा वर्ग 2 मधून 1 होत नाहीत. त्यानंतर देवस्थान जमीन. देवस्थान जमीन देखील तुम्हाला ही फक्त वहिवाटण्यासाठी दिलेली असते. तुम्ही त्याचे मालक हे कधीच नसतात, तुम्ही फक्त वहिवाटदार असतात. म्हणून ती जमिनीचा भोगवटा वर्ग 2 हा कधीच होऊ शकत नाही. त्यानंतर आदिवासी खातेदारांची जमीन. म्हणजे अशा जमिनी की ज्या त्या जमिनीवरती 36 चा उल्लेख असेल तर ती जमीन भोगवटदार वर्ग 1 कधीच होत नाही. त्यानंतर खाजगी वने. आता 1950 मध्ये 1975 मध्ये खाजगी वने हा कायदा अस्तित्वात आला. काय झालं की खाजगी वने म्हणजे काय की एखाद्या व्यक्तींच्या ताब्यामध्ये काही जमिनी होत्या, त्या जमिनी या शासनाने वन कायद्याखाली अधिग्रहित केल्या. परंतु अशा कायद्याखाली अधिग्रहित केल्यानंतर त्याची मालकी खाजगी व्यक्तीकडे आहे का वन विभागाकडे आहे याबाबतचा प्रश्न किंवा चौकशी ही जर अपूर्ण असेल तर अशा जमिनींचा देखील भोगवटा वर्ग 2 मधून 1 होत नाही. त्यानंतर कमाल मर्यादेच्या सुटदार जमिनी. म्हणजे काय, कमाल मर्यादेच्या सुटदार जमिनी ज्याच्यात आपण तो प्रकार बघितला तर अशा जमिनी देखील सरप्लस झालेल्या जमिनी जर तुम्हाला ह्या मिळालेल्या असतील तर अशा जमिनी देखील भोगवटदार वर्ग 2 मधून 1 होत नाहीत. त्यानंतर भूसंपादनातून मिळालेल्या जमिनी. शासनाकडनं जर तुम्हाला भूसंपादनाच्या माध्यमातून या जमिनी मिळालेल्या असतील तर अशा जमिनींचं देखील भोगवटा वर्ग 2 मधून भोगवटा वर्ग 1 मध्ये रूपांतर होत नाही. आणि शेवटी म्हणजे वक्फ जमिनी. वक्फ जमिनी संदर्भात त्यांचा कायदा हा वेगळा असल्यामुळे त्या जमिनी या भोगवटा वर्ग 2 मधून 1 कधीच होत नाहीत किंवा होणार देखील नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगवटा वर्ग 2च्या जमिनी म्हणजे काय, त्यांचे प्रकार किती आणि त्या प्रकारांपैकी कोणत्या जमिनी या भोगवटा वर्ग 2 मधून भोगवटा वर्ग 1 होऊ शकतात या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती घेतली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.